नमस्कार. आता पावसाळा संपलेला आहे, हिवाळा सुरू झालेला आहे. हिवाळा सुरुवात होणे जवळपास महिनाभर झालेलाच आहे. पण ह्या आठवड्यामध्ये थंडी जास्त जाणवायला लागलेली आहे. थंडी जास्त जाणवत असल्यामुळे सांधेदुखीचा त्रास हा सर्वांना म्हणजे ज्यांना सांधेदुखी आहे त्यांना जास्त जाणवतो आणि त्यांना म्हणजे असं होतं की काही काम करायची इच्छा होत नाही आहे, त्यांना त्रास होतो असं म्हणून ते असं शांत पण बसून राहतात. तर हे असं केल्यामुळं, शांत राहिल्यामुळं जे आपले आखडलेले सांधे आहेत ते परत ते आखडूनच राहतात. जर आपण आपल्या सांध्यांना चांगला व्यायाम दिला आणि थोडंसं फिरायला जाणं किंवा त्याची म्हणजे समजा गुडघे दुखतात, गुडघ्याची मालिश करणं, कोपरे दुखतात, कोपऱ्यांची मालिश करणं, अशा सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला थोडं बहुत म्हणजे ह्या सांधेदुखीपासून आराम मिळतो. पण सांधेदुखी ह्या कशापासून झालेल्या आहेत आणि सांधेदुखी का झालेले आहेत म्हणजे असतातच, पण वाढलेल्या का आहेत हे आपल्याला आता म्हणजे जाणून घ्यायचं आहे. जाणून घ्यायचं आहे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते, माझाच अनुभव शेअर करते. मी जवळपास 15 वर्ष 3ऱ्या मजल्यावर राहायची. पायऱ्या चढायचं उतरायचं, दिवसातून 2-3 वेळा पायऱ्या चढा उतरावं लागायच्या, कारण मुलाला शाळेत सोडणं आणणं या सगळ्या गोष्टी मीच करायची. आणि त्याचं जर दुसरी काही कामं असले तर जायचं, परत दळण, या सगळ्या गोष्टी जेव्हा 3ऱ्या मजल्यावर चढ उतर करताना होतात तेव्हा सुरुवातीला कसं असतं की कमी वय असतं, 30-1 वर्ष वयामध्ये असं जाणवत नाही की आपल्याला त्रास होतोय वगैरे, तर आपण ते सहज करू शकता. 30 ते 40 पर्यंत आपण कसे तरी केले. आता म्हणजे 30-40 पर्यंत, 40च्या नंतर ते बरोबर गुडघे दुखायला सुरुवात झाली, कारण गुडघ्यावर ताण येतो सारखं सारखं म्हणजे पायऱ्या चढणं उतरणं, याच्यामुळं घर्षण होऊन त्याच्यातला जो तेलकटपणा आहे, जे स्निग्धता आहे ती कमी होऊन जाते आणि गुडघ्याच्या 2 गुडघ्याच्या हाडामध्ये एक गादी असते, ती पण झीजली जाते, तिचा पण झीज होते. ती झीज झाल्यावर मग गुडघे जास्त दुखायला सुरू होतात असं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शहरातले जे वातावरण आहे, शहरातली जी शैली आहे ती आता म्हणजे गावामध्ये पण ती शैली चालू झालेली आहे. तर जे किचन ओटा आहे, किचन ओटा असल्यामुळं महिला काय करतात, दिवसभर जे स्वयंपाकाचं काम असतं ते सगळं उभं टाकून करतात. किचन ओटा आहे तर बाजूला बेसिन आहे, भांडेसुद्धा बेसिनमध्ये घासतात, म्हणजे उभं टाकून भांडे घासतात. आणि फरशी तर आता आजकाल उभं टाकूनच पुसत आहेत, म्हणजे सगळ्यांकडं म्हणजे दांड्याची फरशी म्हणजे फरशी पुसायची सोय झालेली आहे, त्याच्यामुळे तेच वापरतात. आता राहिला प्रश्न धुण्याचा, ज्याच्याकडे वॉशिंग मशीन नाही त्याला फक्त खाली बसून थोडंसं धुवावं लागतं, किंवा कोणाकडे बाई पण असू शकते, दोन्हीपैकी एकही असू शकतं, म्हणजे तोही प्रश्न मिटला. मग काय झालं की आपण दिवसभर हिंडणार फिरणार, पूर्ण शरीराचा ताण गुडघ्यावर पडणार आणि जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हाही पूर्ण शरीराचा ताण गुडघ्यावरच राहणार. जितकीही कामं करता आपण उभं टाकून करता, खाली जमिनीवर बसून असं शांतपणे कुठली कामं करतात का आजकाल? तर फक्त जमिनीवर बसून बरेच जण पूजा करतात. आणि आता बऱ्याच जणांचं कसं झालंय की देवारा असा उंच ठेवून आणि खुर्ची ठेवून किंवा चौरंग ठेवून बसून पण पूजा करतात बरेच जण. म्हणजे कुठलीच कामं बसून करायला म्हणजे असं चान्सच राहिला नाही ना. प्रत्येकाकडं कसं झालं की एक फॅशन म्हणून एक म्हणजे आपल्याकडे ही वस्तू आहे म्हणून तिचा वापर करा, अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला जमिनीवर बसणं होत नाही आहे. पण मी एक सांगते, मी 15 वर्ष जवळपास असेच 15 वर्ष काय 25 वर्षच मी किचन ओट्यावर स्वयंपाक केलेला आहे जवळपास. आणि आत्ता मी 2 वर्षापासून खाली बसून स्वयंपाक करते. मी खाली बसून स्वयंपाक करते म्हणजे तेही मजबुरीमध्येच करते, म्हणजे ते इथे किचन ओटा नाही आहे जिथे माझा मुलगा शिकायला राहतो, मी त्याच्याकडं राहायला म्हणजे त्याच्यासोबतच राहत आहे. तर मला खाली बसून स्वयंपाक करावा लागतो, कारण स्टुडंटच्या रूममध्ये किचन ओटा नसतो. मग त्याच्यामुळं माझं खाली बसणं झालं, स्वयंपाक खाली बसूनच करते. किचन ओटा नाही म्हणजे बेसिन नाही, म्हणजे खाली बसूनच भांडे घासते. आणि दोघंच राहत असल्यामुळं जास्त कपडे पडत नाही, त्याच्यामुळं बाई लावता येत नाही ना वॉशिंग मशीन ठेवता येत नाही, म्हणून मी आमच्या दोघांचेही म्हणजे कपडे असे मी घरीच धुते. म्हणजे माझ्याकडं कुठली मेड वगैरे काही नाही आहे, सगळी कामं मी स्वतःच करते. आणि जेव्हा गावाकडे जाते तेव्हा पण माझ्या मिस्टरने मी म्हणजे आमचा परिवारच जवळपास छोटा परिवार असल्यामुळं म्हणजे संख्या कमी आहे घरातली, तर त्याच्यामुळं मला सगळी कामं घरीच करावी लागतात. आणि आता मला ते अगोदरपासूनची घरी कामं करून सवय आहे, त्याच्यामुळं बाहेरचं जर कोणी काम केलं तर ते मला आवडत नाही. म्हणून
मलाच काय, माझ्या मुलालाही आवडत नाही आणि माझ्या मिस्टरांना पण आवडत नाही आहे. कारण मी एकदा दोनदा भांडेवाली लावून पाहिली तर ते भांडे मला परत धुवावं लागायचे. त्याच्यामुळं मी भांड्याचं सुद्धा बाई ठेवलेली नव्हती, मी स्वतः भांडी घासायची आणि आत्तापर्यंतही घासतेच. तर अशा याच्या माझा सांगण्याचा उद्देश हेच आहे की मी जेव्हा किचन वाट्याचा वापर केलेला नाही आहे किंवा उभं टाकण्याचा जास्त जे वेळ होता तो कमी केला तर माझे गुडघेदुखी म्हणजे सांधेदुखी माझी खूप प्रमाणात कमी झालेली आहे. आधी मला जमिनीवर बसून उठता येत नव्हतं, पण आता मी स्वयंपाक करायला 10 वेळा खाली बसावं लागतं, 10 वेळा उठावं लागतं आणि भांडे घासायच्या ठिकाणी खाली बसून भांडे घासावे लागतात, कपडे खाली बसून धुवायला लागतात. म्हणजे माझा दिवसभराचा जास्तीत जास्त वेळ हा बसून जातो. त्यामुळे माझ्या गुडघ्यावर जास्त ताण आलेला नाही आहे. त्यामुळे माझे गुडघेदुखी जवळपास 50 ते 55% बरी झालेली आहे. आता थोडी बहुत आहे म्हणा, एकदम 100% तरी आता ती कमी होणारच नाही आहे. 50% झालेली आहे, 55%च्या आसपास झालेली आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण मला खाली जमिनीवर बसून जेवतासुद्धा येत नव्हतं. जेवायला बसायचं झालं तरी मला चेअरवरच बसावं लागायचं आणि कुठं बाहेर गावी गेलं तर खूप म्हणजे अशी परेशानी व्हायची की खाली बसायला. कारण कसं असतंय की गावाकडं वगैरे काही कार्यक्रम असले का असं म्हणजे चटया वगैरे टाकलेले असतात आणि तिथं बसावं लागतं, जेवणाला पंक्तीला बसावं लागतं, अशा सगळ्या गोष्टी असतात. तर त्या ठिकाणी थोडं काय म्हणजे खूप त्रास व्हायचा. अक्षरशः म्हणजे असं वाटायचं की आता आपण इथं बसलं तर मग उठताना दोन्ही हात खाली टेकवायचे किंवा हात टेकून उठायचं, मग त्याला थोडा वेळ लागणार, मग सगळी लोकं आपल्याकडे पाहणार, असं म्हणजे इतकं म्हणजे संकोचल्यासारखं व्हायचं की मी टाळायचीच म्हणजे असं खाली बसायला. तर आता माझं म्हणजे खाली बसायचा काही प्रॉब्लेम नाही, मी अगदी व्यवस्थित बसते, व्यवस्थित उठते. आणि याचा सांगण्याचा अर्थ असाच आहे की तुम्हाला जमत असलं तर जास्त वेळ खाली बसून राहून बघा, कारण गुडघ्यावर जास्त ताण दिला तर जास्त गुडघे दुखतीलच. आणि जे कोणी आता 35-40 मधले आहेत त्यांना पण या व्हिडिओचा उपयोग होईल. त्यांनी पण जास्तीत जास्त वेळ जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करा, जमिनीवर बसून कामं करण्याचा प्रयत्न करा. भाज्या निवडताना खाली बसा, स्वयंपाक करताना गॅस खाली घेऊन स्वयंपाक करा, कमीत कमी पोळ्या करा खाली ठेवून, असं काहीतरी करा. म्हणजे तेवढाच वेळ तुम्हाला जमिनीवर बसता येईल आणि तुमच्या गुडघ्यांना तेवढाच म्हणजे ओझं कमी लागेल. त्यामुळं गुडघे तुमचे लवकर खराब होणार नाहीत. तर गुडघ्यावर जितका ताण कमी देता येईल तो द्या. ज्याचं वय कमी आहे त्यांच्यासाठी हे म्हणजे खूप उपयोगी येणार आहे की तुम्ही गुडघ्यावर कमी ताण देऊन जर काम केलात तर. आणि जर तुम्ही सुरुवातीपासून जर गुडघ्यावर ताण देऊन दिवसभर फिरा, दिवसभर उभं टाका, दिवसभर म्हणजे काय करायचं ते पूर्ण दिवसभर उभं राहून जर केलात तर तुमच्या म्हणजे गुडघ्याला त्रास होणारच आहे. ती वजन असं नाही की ज्याचं वजन वाढले त्यालाच त्रास होईल असं नाही, ज्याचं वजन साधारणतः आहे त्यांनाही त्रास होणारच आहे. आता अगदीच लुकडेले आहेत, समजा की एखादी स्त्री आहे 35-40 किलोची, तिला होणार नाही, पण काही सांगता येत नाही. तिलाही तिच्या शरीराच्या मानानं उभं टाकून जर काम केली तर तिच्या शरीराचं ओझं तिच्या गुडघ्यावर पडणारच आहे आणि तिचे जे पाये आहेत ते शरीराच्या मानानंच राहणार आहेत. म्हणजे एकंदरीत जास्त वेळ उभं राहून काम करणाऱ्याला गुडघ्याचा आजार होणार आहे हे निश्चित आहे. तर तुम्ही गुडघ्याला जास्त ताण देऊ नका. कुठल्याही गोष्टीला जास्त ताण दिल्याच्या नंतर त्याच्यावर परिणामच होणार आहे. तुम्ही मेंदूला ताण द्या, मेंदूवर जास्त परिणाम होईल, मग टेन्शन येईल, अशा गोष्टी घडतात. प्रत्येक गोष्ट कशी आहे लिमिटमध्ये करा. कुठलीही गोष्ट असू द्या लिमिटमध्ये असेल तर ती योग्य राहते आणि लिमिटच्या बाहेर गेल्यावर मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.